सर्कशीतले प्राण्यांचे खेळ प्रात्यक्षिक आपण आधीही पाहिली असतील, पण ही सर्कस निराळी आहे। इथले प्राणी, खास करून हत्ती, सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। तेव्हा आमच्या मोठ्या प्रेक्षकांसह खास बालदोस्तांसाठी पुण्यातल्या सर्कशीचा हा खास रिपोर्ट। सर्कशीतल्या हत्तीचे बालदोस्त फॅन। पुण्यातल्या सर्कशीत जिराफ, झेब्रा आणि गोरिला, सर्कशीतले खेळ पाहून पुणेकर आनंदी। लहान असो व मोठे, आयुष्यात मनोरंजन हवंच। चला तर आज आपण सर्कशीत जाऊया। ही आहे पुण्यातली सर्कस। प्राणी कधी येतील याची वाट पाहत असतानाच उंच मानेचा जिराफ आला, नंतर झेब्राही आला। हे दोन्ही प्राणी गाड्यावर डोलू लागले। इतक्यात काळा कुट्ट गोरिला हजर झाला। समोर बसलेल्यांना वाकुल्या करून दाखवू लागला। लहानगे खुश झाले होतेच, आणि तेव्हाच डुलत डुलत हत्तीची स्वारी आली। मग काय, छोट्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला आणि हत्तीचं स्वागत केलं। हत्तीनं आपले सुपासारखे कान हलवले आणि सोंड वर करून सर्वांना नमस्कार केला। सर्कशीतले हे प्राणी पाहून चिमुकले आनंदी झाले। यातल्या छोट्या दोस्तानं काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। सहजासहजी पाहायला न मिळणारे प्राणी हे सर्कशीचं प्रमुख आकर्षण असतं। सध्या देशामध्ये सर्कशीत प्राणी वापरावर बंदी आहे, तर मग हा हत्ती आणि इतर प्राणी आले कुठून असा प्रश्न पडला असेल ना? तर हे प्राणी खरे नाहीत, ते हुबेहूब तसे बनवले गेलेत। केरला में शो कर रहा था, तब ऐसा हाथी उधर बनाते हुए हम लोग ने देखा, लेकिन वो ऐसा ट्रैवल नहीं कर पाएगा, एक जगह में बना के रखता था। तो उनसे हम लोगों ने बात किया कि हमको ऐसे सर्कस के लिए चाहिए, आप ऐसा कुछ कर सकते हैं कि ऐसे सोन उठा सकते हैं क्या? बोला ठीक है, हम लोग करके देगा। तो अभी उसको 6 महीने से इनका काम चल रहा था, अभी करके हमारे हाथ में मिला। अभी बच्चे लोग को भी बहुत इंटरेस्ट ले रहा है, यहाँ का बच्चे लोग को भी हाथी आया तो उनको भी बहुत अच्छा लग रहा है। सर्कशीत उंचावर चढलेल्या कलाकारांना कसरती दाखवल्या, विदूषकांनी धमाल मस्ती केली आणि छोट्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं। मात्र मुलांना कुतूहल वाटलं ते हत्तीचं। कायद्याचं पालन करत असताना सर्कशीची गंमत हरवू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे प्राणी केरळमध्ये बनवले गेले आणि खास आणले गेले। मुख्य म्हणजे ते प्रेक्षकांना सुद्धा पसंत पडले। पण सर्कशीचं गतवैभव परत यावं अशी भावना सर्कशीच्या समन्वयकांनी व्यक्त केली आहे। आजच्या काळात सर्कशीचं अस्तित्व अनेक कारणांनी धोक्यात आलंय। अशा परिस्थितीमध्ये तंत्रज्ञान वापरून सर्कस जिवंत ठेवायचा आणि लहानग्यांना तो फील मिळवून देण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत, त्याचं कौतुक करायलाच हवं ना। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।